श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील की आणखी मेहनत घ्यावी लागेल? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? आणि या आठवड्यात कोणती अशी घटना घडेल जी तुमच्या विचारांना आणि भविष्यातील वाटचालीला नवीन दिशा देईल? चला पाहूया कुंभ राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन कल्पना, अनपेक्षित संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक नवीन योजना आणि स्वप्ने असतील. काही गोष्टी ज्या मागील काही दिवसांपासून रखडल्या होत्या त्यामध्ये आता हालचाल सुरू होईल. तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव होईल आणि भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. या आठवड्यात सामाजिक संपर्क वाढतील, नवीन लोकांशी ओळख होईल आणि काही व्यक्ती भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजनांबद्दल सर्वांसमोर चर्चा करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहणे अधिक फायदेशीर ठरेल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देईल. बदलांना घाबरण्यापेक्षा त्यांचे स्वागत केले तरच प्रगतीचा मार्ग खुला होतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि वेगळ्या विचारसरणीमुळे तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकाल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. काही लोकांना नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, अभियांत्रिकी, मीडिया, डिजिटल क्षेत्र किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन भागीदारी आणि नवीन बाजारपेठेचे दरवाजे उघडू शकतात. ऑनलाईन व्यवसाय, स्टार्टअप किंवा नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. मात्र कोणत्याही आर्थिक करारापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची बातमी किंवा नवीन संधी तुमच्या करिअरला सकारात्मक दिशा देऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरी आणि संधी यांचे मिश्रण घेऊन येईल. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण काही अचानक खर्च समोर येऊ शकतात. घरातील कामे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्गही समोर येऊ शकतात. फ्रीलान्स काम, ऑनलाईन व्यवसाय किंवा साईड इन्कममधून फायदा होण्याचे संकेत आहेत. गुंतवणूक करताना घाई करू नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यावर लगेच पैसे गुंतवणे टाळा. बचत वाढवण्यावर भर दिल्यास पुढील काळात मोठा फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक तणाव कमी होईल आणि भविष्यासाठी नवीन नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि उत्साहवर्धक राहू शकतो. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टी बोलून दाखवल्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा कामाच्या निमित्ताने नवीन नाते सुरू होऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आहे. घरातील जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण निर्माण होऊ शकतो, पण जोडीदाराची साथ मिळाल्यामुळे परिस्थिती सहज हाताळता येईल. या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि मोकळा संवाद हेच यशाचे मुख्य सूत्र राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंद आणि समाधान देणारा ठरू शकतो. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या विचारांना आणि निर्णयांना पाठिंबा देतील. आई-वडिलांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. काही लोकांच्या घरी शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा आयोजित होऊ शकतो. घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल आणि त्यातून सकारात्मक निर्णय निघू शकतो. मुलांच्या प्रगतीबद्दल आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यात उपयुक्त ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा तुलनेने चांगला राहील. मात्र अनियमित दिनचर्येमुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता आणि सतत विचार करण्याची सवय मानसिक ताण वाढवू शकते. काही लोकांना पाठीचा त्रास, मानदुखी किंवा डोळ्यांचा थकवा जाणवू शकतो. संगणक किंवा मोबाईलसमोर जास्त वेळ घालवणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. वेळेवर जेवण, पुरेसे पाणी आणि नियमित व्यायाम यामुळे ऊर्जा टिकून राहील. ध्यान आणि प्राणायाम केल्यास मानसिक स्थैर्य वाढेल. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारलेली जाणवेल आणि मन अधिक प्रसन्न राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन शिकण्याच्या संधी घेऊन येईल. अभ्यासात रुची वाढेल आणि काही कठीण विषय समजायला सुरुवात होईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण किंवा परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक राहील. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मित्रांच्या प्रभावामुळे वेळ वाया घालवू नका. सातत्य आणि आत्मविश्वास यामुळे यश जवळ येईल. उपाय: दर शनिवारी शनी मंदिरात काळे तीळ अर्पण करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. तसेच गरजूंना अन्नदान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण कुंभ राशीसाठी हा आठवडा नवीन विचार, नवीन संधी आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन फायदेशीर ठरेल आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतील, पण तुमची दूरदृष्टी आणि बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. हा आठवडा भविष्यातील यशासाठी मजबूत पाया तयार करणारा ठरू शकतो. कुंभ राशीसाठी हा आठवडा आयुष्यात नवीन प्रेरणा आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागतील. काही अनपेक्षित संधी तुमच्या दारात येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या वेगळ्या विचारसरणीचे आणि कौशल्याचे कौतुक होईल, तर आर्थिक बाबतीत घेतलेले शहाणपणाचे निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि आपुलकी वाढेल. मनातील काही जुनी चिंता दूर होऊन आत्मविश्वास अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी, नवीन ओळख किंवा अपेक्षित काम पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. हा आठवडा तुम्हाला योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्य बदलू शकतो याची जाणीव करून देणारा ठरू शकतो. धन्यवाद.